नांदेड जिल्ह्यावर सध्या इंधन संकटाचे गडद सावट पसरले आहे। गेल्या 10 ते 12 दिवसापासून जिल्ह्यात डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। मुदखेड तालुक्यातील बारड येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे। खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत। ट्रॅक्टर, पंप आणि शेतीसाठी लागणारी यंत्रणा बंद पडण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत आहे। नेमकी काय आहे ही परिस्थिती, पाहूया विशेष वृत्तातून। नांदेड जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झालाय। जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागतंय। मुदखेड तालुक्यातील बारड येथील पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्याकरिता मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्यात। 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर, मालवाहू वाहने आणि दुचाकी चालक सकाळपासूनच इंधनासाठी प्रतीक्षा करत असल्याचे चित्र पाहायला मिळालेत। इंधन संकटाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे। खरीप हंगामाची तयारी सुरू असताना ट्रॅक्टरद्वारे मशागत, फवारणी आणि अन्य शेतीची कामे करण्याकरिता डिझेल अत्यावश्यक आहे। मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्याने अनेक भागातील शेतीची कामे थांबली आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पावसाळ्यापूर्वीची महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण नाही झाली तर उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो। माझं नाव आहे अजय विश्वांबर शिंदे। मी आलो नागेलीहून। डिझेल आलो बघा सकाळी 6 वाजता। तर सकाळपासून परेशान, कालपासून बेजारी। एक डबा भेटायला 3 दिवस डबा भेटणं आले। ट्रॅक्टरचे काम तसेच राहिलेत। परेशानी भलती, बस बघायचं काही काम नाही। काय डिझेलच बरोबर द्या म्हणून दुसरं काय करायचं आता? दुसरं काय देणार? आपल्याला काय देणार? फक्त आम्हाला शेतकऱ्याला तेवढं डिझेल देवा द्यायला, बाकीचं काय अडचण नाही। पंपावर गेलं तर कोणी 1000 द्यायला, कोणी 500 द्यायला, आहे म्हणायत नाही म्हणायत। फक्त रेग्युलर चला थोडंफार आहे। सरकारमध्ये डिझेल आहे भरपूर, काय वाटतं? काय आता पर्याय नाही असेल तर बरं, असं रांगात लागत नव्हते ना सर। डिझेल तर भरपूर असेल तर असे रांगात लागत नव्हते ना। सरकार तर रोज म्हणते आहे डिझेल म्हणून, पण डिझेल तर इथे रांगा रोजच आहेत ना। पुण्या पंपावर गेलं तर डिझेल नाही। हरकत नाही, भाव वाढले तर पण भेटाव ना, देऊ आपण, काही विषय नाही, पण भेटावं तर लागेल ना। 3 दिवस 4 दिवस डिझेल भेटणं आले हा, याच्यामुळे परेशान असेल, दुसरं काही विषय नाही। त्यामुळे प्रशासनाने तातडीने डिझेलचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी होत आहे। नांदेड जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर अशीच परिस्थिती असल्याचे समोर येत आहे। इंधनाच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर नागरिक आणि शेतकरी प्रशासनाकडून तातडीच्या हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत। माणिकराव कपाटे, मी येळेगावून आलो सर। काल संध्याकाळी मी 6 वाजतापासून डिझेलला हिंड आलो सर। 7-8 पंपावर बी डिझेल भेटलं नाही। काल माझं अक्षरशः औरत ट्रॅक्टर बंद पडलं, दुसऱ्या ट्रॅक्टरनं ओढून आखाड्यावर नेलं सर। तरी मी आज आलो इथं बारडच्या पंपावर, तरी इथं 6ला आले आम्ही सर सकाळी, तरी अजून भेटलं नाही बघा। रोज सर, रोज असेच 11-12 वाजायत आम्हाला संध्याकाळची डिझेल न्यायला। शेतीचे कामं भरपूर राहिलेत अजून। आता सरकारला काय मागणी? 2-3 रुपये वाढीला तरी बी डिझेल भेटणं आलेत आम्हाला। अजून भाव बी वाढीले तरी डिझेल बी वाढले, 7-8 रुपये डिझेल वाढले तरी भेटणं आले सर। शेतीचे कामं अवघड आहेत, पाऊस असा करायला आहे। नांदेड जिल्ह्यातील इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर निर्माण झालेली ही परिस्थिती ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने उपाययोजना करून डिझेलचा सुरळीत पुरवठा करणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।